बोलो त्याला साहेब कशाला मस्त आहे. तर सर्दी झाली खूपच आणि आता हा केलेला आहे काढा चिकनचा. मस्तपैकी लसूण भरपूर ॲड केलेली आणि कांदा खोबऱ्याचं फक्त कांदा आणि खोबऱ्याचं झणझणीत वाटण करून केलेलं आहे. तर घरात सगळ्यांना सर्दी झालेली आहे, ताप आहे, दोघांना ताप आहे माझ्या मुलांना. आता हे मिस्टरांना देते झणझणीत गरम गरम काढा प्यायला, सर्दीसाठी एकदम बेस्ट. नमस्कार, मी अंजली, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून. सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना. काल काय व्हिडिओ केलाच नव्हता कारण मोठ्या मुलाला पण बरं नाही, काय व्हायरल आता सगळीकडे चालूच आहे आणि तो आजारी पडला. त्याच्यानंतर मी सकाळी दुकानात गेले थोडा घशाला म्हणजे हेच होत होतं, खवखवत होतं. तर टॅबलेट घेतली आपली डोलो फेमस. तर त्याच्याने मी आली काल संध्याकाळी दुकानातून. आणि कसं एखादं म्हणजे एक माणूस जरी कमी असला ना तरी फरक पडतो कामामध्ये, कारण मग कसे तेवढे तास वाढतात आणि मग नियोजन पूर्ण चुकून जातं आणि मग कसे जे ऑर्डर आहेत ना त्यांना लेट होतं. मग ऑर्डर कशा वेळेवर गेल्या पाहिजेत लोकांच्या आणि तरच आपल्याला ऑर्डर मिळतील असं आहे. कारण त्यांच्या पण कसे कस्टमर असतात, ते एक टायमिंग असतो जेवणाचा. त्या टायमिंगला जर आपल्या चपात्या केल्या नाही नंतर गेल्या तर मग काय फायदा नाही. त्याच्यासाठी मग मी पण गेली काल आणि मी जातेच असं, पण आराम करायला असं काही मिळालं नाही. मग काल संध्याकाळी आली तीच झोपली आणि मिस्टरांनीच मग स्वयंपाक केला. मिस्टर आणि साई आम्ही दोघे झोपले होतो. आले आणि आंघोळ वगैरे केले आणि झोपून गेले. डायरेक्ट सकाळी उठले आज. आणि मग त्यांनी चण्याचा काढा वगैरे बनवला होता. त्याच्यानंतर भात होता सकाळचा आणि आमटी पण होती. आणि त्याच्यानंतर मग ब्रेड होते, तर ब्रेड आणि बटर लावून गरम केलं आणि त्या लोकांनी आणि मग खाल्लं त्या लोकांनी. आणि आज म्हटलं की काहीतरी बनवावं स्पेशल काहीतरी. आणि विचार केलेला की असं जरा स्वतःची काळजी घ्यावी. गटारी तर अधुरीच राहिली आमची, काय करायचं तर. पण चिकन काय आपलं नेहमीच चालू झालं आता ते. आणि आता श्रावण महिना चालू झाला. गटारी त्या दिवशी केली होती आम्ही, पण आता बोलतात ना आता महिनाभर आता काय खायचं नाही. मग आज आणलेले आता स्पेशल. तर आज आणलेलं आम्ही स्पेशल असं डोशाचं पीठ रेडीमेडच आणलेलं आहे, घरगुती पद्धतीने मिळते. तर मला कसं टाईम मिळत नाही आता जास्त करून, त्याच्यामुळे मग रेडीमेड आणलेलं आहे. 2 किलो आणलेलं आहे. तर डोसा बनवते आज स्पेशल. एव्हरेजचा आपला सांबार मसाला आणलेला आहे आणि त्याच्यानंतर भाज्या आणलेल्या आहेत. तर सांबार बनवते, मटार वगैरे सगळं घरी आहे. तर असं बनवते एकदम मस्तपैकी. आणि बस देवासाठी हार आणलेले, तर हार दिले. स्वामींसाठी पिवळ्या कलरचा हार आणलेला आहे साई. तर स्वामींसाठी पिवळ्या कलरचा हार आणलेला आहे. देवाचा दिवा वगैरे सगळं केलं. आणि आज पण मी काही संध्याकाळी गेलेच नव्हते, आरामच करत होते. पण संध्याकाळी म्हणजे जास्त लोड वाढला ना त्याच्यामुळे मग मी परत संध्याकाळी गेले. 6:30ला गेली आणि आत्ता आली मी जस्ट थोड्या वेळ. साईला पण आता थोडंसं म्हणजे घरात बघा एक आजारी पडला की सगळेच आजारी पडतात. आता मिस्टरांना पूर्ण म्हणजे हे करायचं होतं, ते पण आजारीच आहेत. मग टॅबलेट वगैरे घेऊन डॉक्टरकडे जाऊन आले. पण हे कसं आजार पण आलं की कसं आराम पाहिजे. मी कसं काल संध्याकाळपासून आरामच केला, दीड दिवस तरी आराम केला. त्याच्यामुळे कसं मला जरा बरं वाटतं. आणि आता म्हटलं की चला जरा व्यवस्थित काहीतरी बनवूया आज. कारण कसं एक घरातली बाई बघा आजारी पडली की सगळं कसं तिथल्या तिथं राहून जातंच. आता हे मीठ वगैरे बघा कसं तसंच पडलेलं आहे कपडे. आता मी जरा हे साफसफाई करणार थोडीफार आणि त्याच्यानंतर मग आणि मालिक तर असं आहे. आणि आता बघते चला पावसाने जास्तच तर चला. आता डोसे बनवते मी. डोशासाठी बघा हे असं कांदा लावून घेतलेला, बरेच वेळा सांगितलं मी. याच्यात तेल घेतलंय आणि
आता अजूनच आहे तवा मला. एक डोसा काढला कर. डोसे बनवते गरम गरम. आता हा भोपळ्याच्या वर्ष बिया काढून घेतात मी आणि त्याच्यानंतर मसूर डाळ आणि ज्या काही भाज्या बिज्या असतील त्या मिक्स करून त्यात जसे आपण सांबर बनवतो फक्त याच्यामध्ये सांबर मसाला ॲड करायचा मला. आजचा आमचा मस्त आणि बाकीच्या इडल्या आणि डोसा इडल्या बनवलं तर बनवणार आहे म्हणजे झालं म्हटलं स्वयंपाक संध्याकाळचा मस्त नेहमी तयार. कधी कधी वेगळं असावं, रोज भात डाळ भाजी बिजी टेस्ट खाऊन कंटाळा येतं. आणि जास्त करून आमच्याकडं संध्याकाळचं जरी बुधवार शुक्रवार आणि रविवार असला तरी जास्त करून हेच असतं आमच्याकडे, व्हेज असतं संध्याकाळचं. नॉर्मल जेवण म्हणजे पचायला हलकं असं. तर असेच सगळे आता डोसे बनवून घेणार मस्तपैकी मुलांना देते. माऊला काय म्हणते, काय बोलतो तुला? फ्रेंडशिप बँड काय म्हणते? लोणनं. आता बघूया कसं बांधलेलं आहे फ्रेंडशिप बँड. हे कॅमेरा चल दाखव कसं बांधलेलं आहे ते. दिसतोय कसं वाटतं आमचा भाऊ? माऊ चमकतोय अक्षी. हा थंबनेल मस्त आहे. थंबनेल मस्त झाला. हो माऊची आग बघा. नाही ना माऊ कसं दिसतंय माझं माऊ सांगा. आणि माऊची वाव वाव. आता बघा तो जातोय तो वाजणार ते. त्याचा पेट फूड आहे मनपसंद. गुरांच्या गळ्यात कसं जास्त धावतात म्हणून कसे लोणने बांधतात म्हणजे एवढे एवढे खांबासारखे असतात ते लाकडी. आणि जास्त केल्यानंतर कसं नाकामध्ये व्यसन असं घालतात. व्यसन बोलतो त्याला मी अशी दोरी पकडून. तसं आम्ही हे मस्तपैकी भाऊ काही हे करत नाही पण मस्तपैकी आवाज येत आहे ना. मस्तपैकी बघा सांबर. हे बघा सांबर लाईट लावते. हे सांबर बनवलंय. डोसे मस्तपैकी एन्जॉय करतायत. माझं ताट चालू आहे. कसं झालंय रे? मस्त जकास. कसं झालंय? क्या बात मिथुन चक्रवर्ती. क्या बात क्या बात क्या बात. ओके चला मी आता डोसे बनवून घेते बाकीचे.